हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशाबद्दल बोलणार आहे. तर माझा असा काय प्लॅन नव्हता याच्यावर व्हिडिओ काय करायचं, बट मला वाटली स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे आणि माणसांच्यापर्यंत हे पोचायला पाहिजे की अशा गोष्टी खरंच होत्यात माणसांच्या बरोबर. हां, तर ही स्टोरी आहे माझ्या आजीची. डायरेक्टली स्टोरीमध्ये जाऊया. तर माझी आजीचं कधी काय असं हे नव्हतं, काय अशा गोष्टींच्यात काय हे नव्हतं. तिला ह्या गोष्टींच्यावर कधी विश्वास पण नव्हता. पण काय झालं, एक दिवशी सगळं बदलून गेलं. तर माझी आजी जी होती का नाही, तिच्या घराजवळ तिच्या मैत्रिणीचं घर होतं. मग जसं की आधीच्या काळात काय एकामेकाच्या घरला जाऊन बसायचीत माणसं, तसंच त्या दोघी पण एकामेकाच्या घरात जाऊन बसायच्या. चहा पाणी सगळं असं होत होतं त्यांचं. मग त्या दोघी एकदम खास मैत्रीण झालेल्यात, म्हणजे बेस्ट फ्रेंड्स झालेल्यात तेव्हाच्या काळात, असं झालेलं. मग काय झालं की तिची मैत्रीण होती, तिला म्हणजे तिचं पण वय लय झालेलं ना, त्यामुळे तिला पण एक दिवशी हार्ट अटॅक आला. मग हे सगळं त्यांना कळाल्यानंतर बाद वाटलं. त्या लय चांगल्या मैत्रिणी होत्या, तिच्या मनातनं ते बरेच दिवस गेलेलं नव्हतं माझ्या आजीच्या. आणि असं झाल्यामुळे ना, मला माहीत नाही की कसं, पण ती विसरून गेली लगेचच. म्हणजे ती अशी जरा हे होती ना, काय म्हणतोय आपण, मोकळ्या मनाची होती, त्यामुळं एवढं बाद वाटलं, खरं लगेच विसरून झालं पण. तर एक दिवशी काय झालं, ती जेवण करायला ती तिच्या किचनमध्ये, कोण, माझी आजी. तर तिला लक्षात आलं की आपलं धुणं काढायचं आहे. मग आजी गेली चांगलं धुणं काढायला. मग घरात सुना नव्हत्यात तिच्या. पण मग जेव्हा ती घराच्या आत आली तेव्हा तिनं बघितलं की तिची सून जी आहे का नाही, ती जेवण करायला लागल्या. मग ती म्हणली की मालू तू आलीस. आणि तिच्या सुनाचं नाव मालती होतं ना. आणि तिला हे माहीत होतं की तिच्या ज्या सुना आहेत का नाही, त्या माहेरी गेल्यात. पण मग आल्यात कसं काय. मग तिने ते विचारलं त्याला. तिची सून जी म्हणणारी होती तिनं हिच्याकडं केलं तोंड. आणि ही बघून तिला असली भ्याली आजी आमची, कारण की ती तिची मालती सून नव्हतीच, ती तिची होती मैत्रीण. येस गाईज, ती तिची आजीची वाढलेली मैत्रीण होती तिथं. आजी आमची असली भ्याली, ती वरडली आणि खाली पडली. आणि ती जी खाली पडली तिथं जवळ ना बल्ब पण होता लाईटीचा, आणि तो अचानकच फुटला तिथं. आणि ती तिथं बेशुद्धच पडली आमची आजी. आणि जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या रूममध्ये होती आणि सगळी पण तिथं होती तिच्या घरची. तर जेव्हा ती उठली तेव्हा तिनं सगळ्यांना सांगितलं, तिच्या घरच्यांना, की मला माझी वारलेली मैत्रीण दिसली. त्या सगळ्यांना ते एका वेळेस पटलं पण, कारण की आजी झालेली म्हातारी. आणि हे तर खरंच आहे की जेव्हा माणूस मरायचा असते का नाही, तेव्हा त्याला मेलेली माणसं दिसायला सुरू होत्यात. ही माझी आजी एवढी भ्यालेली होती ना की तिला एकदा झोपसुद्धा लागत नव्हती रात्रीचं. ती सगळ्यांना दररोज वळून सांगायची की मला खरंच ती दिसलेली. आणि बऱ्याच जणांना ते पटलं पण, आणि हे खरं आहे, तिला खरंच ते दिसलेलं होतं. कारण की तिथं बल्ब पण रिअलमध्ये फुटलेला होता. हे बरेच बायका आमच्या परिवारातल्या सांगतात आज पण. आणि त्याच्या येणाऱ्या महिन्यात लगेचच माझी आजी पण वारली. कारण की तो एक्सपिरियन्स तिच्यासाठी इतका भयंकर होता की तिला सदमा लागला त्या गोष्टीचा, आणि ती पूर्ण महिनाभर बेडवरच पडून होती. आणि त्यातच आमच्या आजीचा मृत्यू झाला. आजही ही घटना आठवल्यानंतर आम्हाला भीती वाटायला सुरू होत्या, असं ते झालेलं. तर गाईस, आता मी ही खरी झालेली स्टोरी आता एवढी सांगितल्या, तर त्याच्यासाठी प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर आणि परिवाराबरोबर माझी स्टोरी शेअर करा. तर आजसाठी एवढंच. बाय.